आरोप करणं आणि प्रत्यक्ष कृती हे आपण बघितलं असाल. आदरणीय संजय दत्त साहेबांचा पक्षासाठी असलेला त्याग, गेले 40 ते 45 वर्ष ती व्यक्ती निष्ठावंत काँग्रेसमध्ये आहे. जे संघटना जबाबदारी देईल ती जबाबदारी ते पाळतायत. आपण बघितलं असाल, मागच्या वेळेला स्वतःच्या आमदारकीचा त्याग त्यांनी केला. पक्षाने जो आदेश दिला त्यांनी आमदारकी सोडली आणि त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री झाले, म्हणजे त्यागाची भूमिका त्यांची नेहमी असते. बोलणं लोकांना खूप सोपं वाटतं असतं. आज 2-2 महिने, 1-1 महिने ती व्यक्ती घरी नसते. मुलं कुटुंब सोडून पक्षाच्या संघटनेसाठी हा संपूर्ण भारतभर जी संघटना जबाबदारी देईल ती जबाबदारी ते पार पाडतायत. त्यामुळे ज्यांनी बोलणाऱ्यांनी सूर्याच्या बरोबर किती काय तुलना करावी हे आम्हाला त्या माणसाची आमच्या कीव येते. एखाद्याला गोष्ट कमी पडली, एखादी गोष्ट कमी पडली आहे, आयुष्यभर सगळं आहे. आज संतोष सेनेंना तुम्हाला कल्पना आहे, त्यांना आमदारकी दिलेली होती. आमदारकीमध्ये त्यांची डिपॉझिट जप्त झालेली. ते नगरसेवक फक्त एकदाच होते, नंतर कधी नगरसेवक झाले. त्यांच्या दोन्ही मुलांना तिकीट महापालिकेचे तिकीट दिलेले. ते प्रदेशचे सचिव, मुलगा दोन्ही वरती, जसे म्हणतात ना, हम दो और हमारे दो, अशा प्रकारची त्यांची एक फॅमिली, वैयक्तिक फॅमिली. त्यांच्याबरोबर कधी कार्यकर्ते कधी दिसले नाही. त्यांनी सांगावा काय, टिटवाळा, मोना, अटाळी, वडोली, गालेगाव, हे जो ग्रामीण परिसर इकडचा जो आहे सगळं, इथे कधी त्यांनी व्हिजिट दिली आणि कुठला कार्यक्रम केला. मी त्यांना सवाल विचारतो की आपण जेव्हा दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो ना, तर 4 बोटं आपल्याकडे असतात. पक्षाच्या वतीने निश्चित आम्ही पक्ष संघटनेच्या आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय आमचे सकपाळ साहेब यांच्याकडे या संदर्भात निश्चितच तक्रार देणार. परंतु आज लगेच ताबडतोब खुलासा व्हावा या संदर्भात, की आमच्या आदरणीय नेत्याच्यावरती जो आरोप लोटलेला आहे तो आरोप आम्ही तशी सर्वप्रथम तुम्हाला आम्ही खोडून टाकतोय. कारण की हा एका जागेवरती राहणारा हा पण नाही आहे. कारण की तुम्ही बघितलं असाल मागच्या वेळेला कोणाकोणाला भेटले, खासदारांचा पहिले सत्कार करणारा तोच आहे, किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत. हे तुम्ही फोटो पण बघितलेला, दाखवलेला आहे तुम्हाला, की याच्यामध्ये त्यांची सगळ्या गोष्टी, भूमिका कशा टाईपच्या आहेत, कुठे आहेत, काय आहेत. म्हणजे आपल्या ज्या ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचा पायचं वाकून, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायचं वाकून, अशा प्रकारची आम्हाला त्यांच्याबद्दल कीव येते. खऱ्या अर्थाने आम्हाला त्यांच्याबद्दल जास्त बोलायची पण गरज नाही, परंतु आमच्या नेत्यावरती बोलला आम्ही ते सहन करणार नाही. काँग्रेस कार्यालय कल्पना नसेल, त्यांनी पहिले स्वतःचं काँग्रेस कार्यालय, जे डोंबिवलीला जे आपलं काँग्रेसचं कार्यालय होतं, याच्यामध्ये जे भ्रष्टाचार केलाय, याच्यामध्ये जे बिल्डरच्या बरोबर सन्नमत केलंय, त्याचं पहिले त्यांनी उत्तर द्यावं. मी आज चॅलेंज देतो तुम्हाला पत्रकारांच्या समोर. कल्याण जिल्हा कार्यालयाची जागा तशीच्या तशी तिथे आहे आणि या 5-6 दिवसात तिथे कंपाऊंड पण टाकलं जाईल त्या जागेला, आणि थोड्याच दिवसात आम्ही ते तशी निश्चित आमचं काँग्रेसचं चांगलं काँग्रेसचं भवन करू. आणि ही काँग्रेस जरी कोण गेले असतील इकडे तिकडे, आम्ही काँग्रेस सगळी शिवाजी महाराजांनी 12 बोलतात ना पगडीच्या, सगळ्यांना एकत्र घेऊन, तरुणांना घेऊन जी एक करून स्वराज्य निर्माण केलं, असं आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये युवकांची फौज तयार करून निश्चित कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसमय सगळीकडे वातावरण करू. सबसे पहले मैं ये बताना चाहता हूँ कि जो 3 हमारे नगर सेवक यहाँ से चले गए हैं, उन्होंने मेरे ख्याल से कुछ 4 महीने पहले मेरे से मीटिंग की थी, क्योंकि उनकी जो वार्ड रचना अलग तरीके से हो गई थी, तो उनको डर था. मेरे ऑफिस में ही उन लोग ने आके मीटिंग की और उन्होंने बताया था कि अभी क्या करना है, आपको आगे जाना है, नहीं जाना है. तो वहाँ पे हम लोग ने डिसाइड किया था पैनल कैसा बनेगा और हम लोग कैसे उसको काउंटर करेंगे. वहाँ पे हम लोग का ये भी तय हो गया था कि कांग्रेस की तरफ से वापस उन लोग को टिकट दिया जाएगा और इसको आगे हम लोग चुन के लाएंगे. अनफॉर्चुनेटली उन्होंने अभी आपके माध्यम से हम लोग को काफ़ी बार दिखाया जाता था कि खासदार कभी उनके घर पे गए थे, कभी अभी वहाँ के आमदार है वहाँ पे उन लोग उनके घर पे गए थे, उन लोग छुपे छुपे मिलने को जाते थे. मुझे याद है अभी 1.5 महीने पहले ही आमदार रविंद्र चौहान साहब के बंगलों के बाहर 2-2:30 बजे नंदू मात्रे की हम लोग ने कार देखी थी, जहाँ पे हम लोग की चर्चा भी हो गई थी कि इन लोग करने वाले क्या है. तो शिवसेना या भाजपा किस में जाने वाले थे वो कल तय हो गया कि कहाँ अल्टीमेटली उन लोग लैंड होने वाले हैं. तो रही बात उनकी, ये 12 दिन पहले ही मैंने नंदू मात्रे जी से बात किया था कि आपको जिलाध्यक्ष पद का अभी कारोबार संभालना है. मेरे खुद से बात हो गई थी.
आदरणीय सचिन जी पोटे के साथ जी के साथ इसके ऊपर मेरी चर्चा भी हो गई थी कि हम लोग इसको आगे कैसे लेके जाएंगे, और अभी सीनियर पर्सन को हम लोग चांस को आगे लाके देना है। तो जहाँ तक मुझे सचिन पोटे जी का ये वाक्य भी याद है कि उन्होंने क्लियर कहा था कि सीनियर पर्सन, उन्होंने खुद की चॉइस बोली थी कि वो रेकमेंड करेंगे। संतोष जी केने का नाम लिया था, नंदू जी म्हात्रे का नाम लिया था, और अभी वही खुद संतोष जी केने ऐसे गलत बात कर रहे। तो एक कार्यकर्ता या उनका एक जूनियर कार्यकर्ता, मुझे उनको देखते हुए बहुत दुख होता है कि उन लोग ऐसे गलत भूमिका ले रहे हैं, जबकि परिवहन समिति मिला है उनको। अभी जितेंद्र भोईर तो विरोधी पक्ष नेता थे कांग्रेस की तरफ से, उनके भाई छोटे भाई को परिवहन समिति मिली थी। पप्पू हृदयनाथ भोईर, उनको 2 बार नगर सेवक मिला था। उनके पिताजी स्वर्गीय पंडित जी भोईर, मैं तो आज दावे के साथ कह सकता हूँ कि आज वो बहुत ऊपर दुख में रहेंगे कि उनके लड़के ने ये सब डिसीजन लिया है और बीजेपी में गए हैं। जबकि उन लोग शिवसेना में भी जाते थे तो भी वो समझ सकते थे, पर बीजेपी जिसके कट्टर उन लोग विरोधी थे, विचारधारा के विरोधी थे, और आज स्वर्गीय पंडित जी भोईर जो हमारे नेते, हमारे आदर्श, आज उनको ये सब देखने को मिल रहा होगा। तो ठीक है, उन लोग ने उनके पर्सनल लेवल पे डिसीजन लिया रहेगा। कांग्रेस कार्यालय तो पहले अभी जो वहाँ पे बनने को जा रहा है, एक छोटा सा कुछ एफिडेविट 500 रुपये के स्टैम्प पेपर पे एफिडेविट दिया है और वहाँ पे सबमिट किया है। तो आपको भी पता है कि 500 रुपये के एफिडेविट पे कोई चीज़ होती नहीं है और एफिडेविट को कोई वैल्यू नहीं रहती है। तो ये सब दुर्दैवी बात है कि सीनियर लीडर जो यूथ कांग्रेस से जिला अध्यक्ष बन के, नगर सेवक बन के प्रदेश पे जाने के बावजूद एक दूसरे के ऊपर आरोप लग रहे हैं, और हम लोग जैसे आज जो कार्य करते हैं उन लोग को काफ़ी कन्फ्यूजन हो गया है कि हम लोग इसको आगे कैसे लेके जाए। पर मैं आपके माध्यम से कहना चाहता हूँ कि कांग्रेस कभी ख़त्म नहीं होगी। ठीक है, इन लोग आए हैं, पहला जब भी जहाज डूबता है तो सबसे पहले चूहे भागते हैं। तो शायद उन्होंने डिसीजन लिया रहेगा और आने वाले टाइम पे कांग्रेस वापस उभर कर आएगी, ये मेरा भी दावा है। त्यांचे आरोप सर्वप्रथम आम्ही फेटाळतो। जे त्यांनी आरोप केलेत बिनबुडाचे आरोप आहेत सगळे त्यांचे, आणि जे 3 नगरसेवक गेले ते आधीच जाणार होते, त्यांना जायला उशीर झाला। त्यांची तयारी तर 1.5 वर्ष आधीच झाली होती। पण आता कसं आहे, प्रदेशाध्यक्ष त्यांच्या डोंबिवलीतच झाल्यामुळे प्रदेशाध्यक्षांनी जर डोंबिवलीचीच लोक त्यांच्याकडे घेतली नाही तर बाकीच्या महाराष्ट्रातली लोक कुठून येतील हे दाखवण्यासाठी केलेला त्यांचा केविलवाणा प्रयत्न। आणि तुम्ही म्हणताय जसं की आपले हे काय नाव यार त्याचं, केणे, ज्याचं नाव नाही आठवण राहत, त्याच्या आरोपांना आम्ही कुठे लक्ष देणार? ज्याने काय काम, त्यांनी जे आमच्या आमदारांवर टीका केली आहे त्यांच्यावर टीका करण्यासाठी सूर्याला दिवा दाखवण्यासारखी टीका आहे ती। आपण 2 टाईपची माणसं असतात, एक स्वतःचे कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करत असतात आणि एक असतात संतोष केनेसारखी, ज्याच्या त्याच्याकडे बोट करत असतात पण ते कधीच स्वतःला सिद्ध करू शकत नाहीत। खंत आहे ही, खूप मोठी खंत आहे की प्रत्येक निवडणुकीच्या आधीच हे कसे काय घोषित करू शकतात की आमची सत्ता येईल, आमचा महापौर बसेल, आमचा पंतप्रधान येईल, आमचा मुख्यमंत्री येईल। हा ह्यांच्याकडे ते वोट चोरीचा जे ह्यांच्याकडे प्लान आहे ना, त्याप्रमाणे एकदम फिट असतात, टाईट असतात की आम्ही जिंकतोय। माहिती आहे आपल्याला वोटच चोरी करायची आहे, कुठे लोकांमध्ये जायचंय। गोष्ट तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे काल 3 नगरसेवक गेले होते, हा कालचा दिवस हा आपल्यासाठी ऑथेंटिक आहे, पण ते 1.5-2 वर्षापूर्वीच गेलेले होते। नंबर 1। नंबर 2, आता गणेश नाईकांनी काय स्टेटमेंट द्यावी तो त्यांचा अधिकार आहे। गणेश नाईकांनी काय स्टेटमेंट द्यावं त्यांचा अधिकार आहे। माझी आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे, ते गेल्याने काँग्रेस पक्षाला कुठलाही नुकसान होणार नाही आहे। येणाऱ्या काळामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये काँग्रेस पक्ष हा किंग मेकर असेल, या आपल्या माध्यमातून मी सांगतो। जसं तुम्ही प्रश्न उपस्थित केला की ते गेलं म्हणजे आज ते आपल्याकडे शरीराने होते, मनाने कधीच नव्हते। आणि काल ह्या बाबतीची पूर्ण माहिती, आता जिल्हा अध्यक्षांची तब्येत बरी नाही आहे पण त्यांनी काल रीतसर एका वाहिनीला, चॅनलला त्यांनी बाईट दिलेली आहे। बाकी तुम्ही जर विचारल्यापासून त्यांचा म्हणजे पक्षाला काही नुकसान होणार नाही काय नाही ते बघा, काल तुम्ही बघितलं असेल त्या तिघांच्या अतिरिक्त चौथा एक ती लेडीज होती कोणतरी, पण कार्यकर्त्यांचा असा लवाजवा काय ते दिसलेला नाही।
जसा आपण पक्षप्रवेश बघतो तसा तो दिसलेला नाही आहे. आणि जसं तुम्ही बोलल्याप्रमाणे कल्याण डोंबिवली त्यांचे लागून वाढ होते, त्यांचे ते बोलतात की प्रेशर आहे आमच्यावरती. ते खाजगीत पण आम्हाला बोलले आहे की आम्ही मनापासून गेलेलो नाही आहे. पण एकदा ते गेले, पट्टा घातला, ते आता भाजपवासी झाले, त्यांना त्यांचा लक लाभ. पण काँग्रेस पक्षाने त्यांना आजपर्यंत 3-3 वेळा नगरसेवक दिलं, मोठमोठी पदं भूषवली त्यांनी काँग्रेस पक्षाबद्दल. आणि आता काँग्रेस पक्षाच्या न राहण्याचं त्यांचं आम्हाला म्हणजे त्याच्याशी आम्हाला काही नुकसान होणार नाही आहे याची आम्हाला जिल्हाधिकारी काल बोलले त्या विषयावरती. बघा, एक लक्षात घ्या, 2014 साली BJPतला तुम्हाला बघितलं असेल त्यांचं संख्याबळ काय होतं महापालिकेमध्ये. 4 BJP, बाकी शिवसेनेच्या मांडीवर बसून ते सत्तेमध्ये यायचे. येणारा काळ ठरवेल ज्या पद्धतीने इलेक्शन निवडणूक आयोग जी धांदलीबाजी करतोय, आणि त्याचा आम्ही त्या दिवशी तीव्र निषेध केला मोर्चाच्या माध्यमातून. आमची प्रामाणिक इच्छा आहे की यांनी बॅलेट पेपर निवडणूक घेऊन दाखवावी. यांचा एवढा कॉन्फिडन्स आहे ना, यांचा महापौर बसणार आहे. आमची चॅलेंज आहे की यांनी बॅलेट पेपर निवडणूक घेऊन दाखवा, जनता त्यांना त्यांची जागा दाखवे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.